ACS फायनान्सनी सांगितलं आपण पगाराचे पैसे सगळ्या डिपार्टमेंटला उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्या त्या डिपार्टमेंटमध्ये पगार देत असताना काही त्यांच्याकडं काही त्रुटी किंवा काही त्यांचा अंतर्गत काही प्रश्न असेल तो त्याच्यात झाला असेल. आता ती तर बाजू क्लिअर झाली की विभागाने सगळ्यांचे पैसे दिलेत. आता CPशी बोलताना एज्युकेशन सचिवांशी पण बोलतो. असं अजिबात राहता कामा नये आणि राहणार नाही ही खबरदारी. सुप्रीम कोर्टाला आता जाऊन भेटतो आणि त्यांना विचारतो, साहेब कधी आता तुम्ही निवडणुका. कसं आहे तिथं आपली कोर्टात केस आहे. आपल्या OBC समाजातल्या पुरुषांना आणि महिलांना तिथं प्रतिनिधित्व मिळत नाही. ओपनमधल्या महिलांना पुरुषांना SC ST मधल्या महिला पुरुषांना मिळतंय आणि एवढा मोठा वर्ग निवडणुकीपासून वंचित ठेवायचा बरोबर नाही. त्याकरता मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आपली बाजू न्यायालयामध्ये अतिशय आग्रहपूर्वक मांडून त्या निवडणुका कशा आता तातडीनं लागतील. कारण उद्याच्या फेब्रुवारीमध्ये 3 वर्ष होती, 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी. त्याच्यामुळे आमची पण इच्छा आहे त्या लवकर व्हाव्यात. नवीन कार्यकर्त्यांना ज्यांचे चांगला अनुभव आहेत त्यांना संधी मिळावी. हे बघू राज्यामध्ये फक्त मुख्यमंत्री हे एकच ऍक्शन मोडवरती आहेत असं बारामतीचे खासदार गेल्या आठवड्यात म्हटलं. आजपासून ऍक्शन मोडवर नाही, ते राज्याचे प्रमुख आहेत, ते ऍक्शन मोडवर राहणारच आहे. त्याच्यात ते चांगली गोष्ट आहे ना. ते तुम्ही बघा की कोण आहे, कोण काम करतं, कोण निर्णय घेतं, कोण प्रशासनावर पकड करतं, प्रशासनाला सांगितल्यावर नंतर कुणाचं ऐकलं जातं. काहींना आता काही मुद्दे नाहीत, काहीतरी मला त्याबद्दल नो कॉमेंट. त्याच्यामध्ये आता CM साहेब, मी आणि एकनाथराव ठरवू आणि तारीख ठरवून ते भूमिपूजन घेऊ. आपण काळजी करू नका. या संदर्भामध्ये मी एक कमिटी केलेली आहे. वल्सा नायर त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत, OP गुप्ता, त्याच्यानंतर मिलिंद म्हैसकर, त्याच्यानंतर सूर्यवंशी आणि आशिष शर्मा, म्हणजे GST कमिशनर, एक्साईज कमिशनर, एक्साईज सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी आणि पूर्वी माझ्याबरोबर वल्सा नायर यांनी एक्साईजमध्ये काम केलेलं होतं म्हणून ह्यांची कमिटी केलेली आहे. त्यांना मला वाटतं 1.5 महिन्यात का महिन्यात अहवाल द्यायला सांगितलेला आहे. आम्हाला काही कुठं चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत, चुकीचे निर्णय घ्यायचे नाहीत, परंतु त्याच्यामध्ये पारदर्शकता आणायची. आज किती तारीख आहे? 9 जानेवारी 2025. हे बघ ऑर्डर. हे असं माझं काम असतं. कुठे गेला हे बर. आपली योग्य सूचना आहे, त्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचं काम ज्या अधिकाऱ्याकडे आहे त्याला सांगितलं जाईल. या देखील शिक्षिका होत्या, त्यांनी देखील त्यावेळेस शिकवण्याचं काम केलं होतं. असं इतिहासही मात्र काही अभ्यासकांनी संसदेमध्ये दावा केला की ते तसं पात्रच नाही, ते खोटं किंवा डुप्लिकेट पात्र उभं केलं होतं. काही तुम्हाला तोच मला काय माझा एवढा अभ्यास नाही बाबा. ते जे रिसर्च करणारे ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये लक्ष द्यावं आणि वस्तुस्थिती समाजाच्या पुढे. मी आत्ता त्यांना मी चेअरमनला सांगितलं, ऋषी याच्यात राजकारण आणू नको, निवडणुका व्हायच्या त्या झाल्यात, सगळं काही निकाल लागायचा तो झाला. आता आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करून आपल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांचा वैभव असणारा
थेऊर कारखाना यशवंत कारखाना आणि गौडगंगा कारखाना सुरू करायचा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी समंजस भूमिका घ्या. मी पण राजकारण न आणता त्याच्यामध्ये एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांचं हित सांभाळण्याचा, कामगारांचं हित सांभाळण्याचाच प्रयत्न करेन. दादा दिल्लीमध्ये किती जागा लढवल्या जाणार आहेत आपल्या पक्षाकडून? दादा पुणे में क्राइम की घटनाएं बढ़ती हुई नजर आ रही है. नाही असं नाही रे बाबा. आरोप झालेले खूप जणांच्यावर आरोप झाले, असं नाही. त्या आरोपामध्ये तथ्य आहे का नाही हे दिसल्याशिवाय काही जण त्या आरोपाच्या यांनी व्याकुळ होऊन त्या ठिकाणी राजीनामा देतात. धनंजय मुंडेंचं स्पष्ट मत आहे की माझा दुरान्वय देखील याच्याशी संबंध नाही. कुठल्याही एजन्सीला तपासायला द्या. आता 3 एजन्सी तपासतायत, अजून कुठली एजन्सी त्या ठिकाणी लावा आणि त्यांनाही तपासायला सांगा. असं ज्यावेळेस ती व्यक्ती ठामपणे सांगते त्यावेळेस काम करत असताना कुणा दोषी नसणाऱ्यावर पण अन्याय होता कामा नये. आणि मी पुन्हा सांगतो, जर कुणी दोषी असेल, त्याच्यात अजित पवार दोषी असेल तरी त्याच्यावर कारवाई होईल. दादा दिल्लीत किती जागा लढवणार आहेत? दादा माईक